मित्रांनो नमस्कार. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. राज्यामध्ये सध्या येणाऱ्या दिवसात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावू शकते, अशी शक्यता हवामान केंद्राकडून सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. राज्यामध्ये सध्याच्या काळामध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे. अनेक भागामध्ये उन्हाचा चटका आपल्याला पाहायला भेटत आहे आणि येणाऱ्या 48 तासानंतर गारपीट, अवकाळी पाऊस राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय होण्यासाठी अनुकूल परिस्थिती बनत चाललेली आहे. सध्या काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही गहू हा काढलेला नाही आहे, काढणीवर आलेला आहे. पण अद्यापही आणि त्या परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यांमध्ये त्या शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होऊ शकते. कारण गारपीट आणि पाऊस सध्या ती खूप जास्त हानिकारक होऊ शकते. तर निश्चितपणे आता तातडीने त्या गव्हाला काढण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या 48 तासानंतर राज्यामध्ये परिस्थिती बदलू शकते. काही भागामध्ये अवकाळी पाऊस पडू शकते. तर निश्चितपणे याची खबरदारी प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावी आणि निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा. जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जे पण मी हवामानासंदर्भात तुम्हाला अपडेट्स देतो, निश्चितपणे या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये एक पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागावर सक्रिय आहे. या व्यतिरिक्त एक चक्रकार वाऱ्यांची परिस्थिती सध्या बांगलादेश आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये आहे. एक कोलंबियन रिजनच्या आसपास एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात कुठल्याही भागात कुठल्याही क्षेत्रामध्ये पाऊस नाही पडलेला आहे. पण येणाऱ्या 48 तासानंतर आपल्याला थोडी परिस्थिती आगळीवेगळी दिसणार आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला भेटणार आहे. काही भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते, काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासह गारपीट सुद्धा पाहायला आपल्याला भेटू शकते. मित्रांनो, जर आपण GFX वेदर मॉडेल बघितला आणि येणाऱ्या 14 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला, तर 14 तारखेला आपल्या विदर्भामध्ये पावसाची जास्त काही शक्यता मॉडेल दाखवत नाही आहे. जर की स्थानिक वातावरण निर्माण झालं तर इकडे चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. अन्यथा कोरडे वातावरण अनेक भागामध्ये 14 तारखेला राज्यामध्ये दिसणार आहे. बाकी इकडे जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला आणि इथे मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला, तर मध्य महाराष्ट्रामध्ये इथे अहिल्यानगर, पुणे आणि सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड आणि धाराशिवपर्यंत काही ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते. आयसोलेटेड पॅचेसमध्ये म्हणजे काही ठिकाणी विखुरल्या स्वरूपात विजेच्या कडकडाटासह पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात. शक्यता 14 तारखेला थोडी कमी आहे. पण आपण समोर GFX वेदर मॉडेलमध्ये बघितलं आणि 15 तारखेची परिस्थिती तुम्हाला दाखवली, तर आपण पाहू शकता या 15 तारखेच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातील भरपूर ठिकाणी पावसाचा अंदाजा देण्यात आलेला आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा मध्ये तसंच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, तसंच आपण जर मराठवाड्याचा भाग बघितला तर हिंगोली, नांदेड, परभणी, इकडे लातूर, धाराशिव आणि जर आपण इकडे मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग बघितला तर सांगली आणि सातारा, कोल्हापूर या भागात सुद्धा पावसाचा अंदाजा दाखवण्यात आलेला आहे. आणि त्याच काळामध्ये विदर्भामध्ये काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, तसंच इकडे मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड याचा आसपास काही ठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला भेटू शकते. अमरावतीमध्ये सुद्धा पावसाची हजेरी लागू शकते. अकोल्यामध्ये सुद्धा पावसाची हजेरी लागू शकते. अकोल्यामध्ये आपण बघितलं आहे 40 डिग्रीपर्यंत तापमान गेलेले आहेत. अनेक भागामध्ये 40 डिग्री तापमान हे मार्च महिन्यातच आपल्याला पाहायला भेटलेले आहे. अकोला, बुलढाण्यामध्ये खूप जास्त उन्हाचा चटका पाहायला भेटत आहे. उष्णतेची लाट आलेली आहे आणि आता अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. नाशिकमध्येही काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा आहे. इकडे पुण्यामध्ये सुद्धा पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे. तसंच आपण जर येणाऱ्या 16 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला. सध्या हा लांबीवरचा अंदाज आहे. 24 तासाआधी निश्चितपणे आपण जिल्हे अनुसार तुम्हाला अंदाजा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा परिणाम जास्त अधिक दिसणार आहे याचं अपडेट आपण या चॅनलवर नक्कीच तुम्हाला देणार आहोत. इथे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात 15 आणि 16 तारखेला या दोन्ही दिवशीमध्ये पाऊस दिसत आहे आपल्याला. इकडे जर आपण चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बघितलं, वाशिममध्येही बघितलं, तर या भागातही पाऊस पाहायला भेटू शकते आपल्याला. विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी दोन्ही दिवसमध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात गारपीट आणि काही ठिकाणी
प्रचंड प्रमाणात गारपीट सुद्धा पाहायला भेटू शकते. यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागातही गारपीट होऊ शकते काही ठिकाणी. तसंच इकडे बीड, धाराशिव, सोलापूर या भागातही आपल्याला पावसाची शक्यता अधिक दिसत आहे. पुण्यामध्येही पाऊस दिसत आहे. अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागातही पावसाची शक्यता दिसत आहे. नाशिकपर्यंत पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. सध्या तरी GFX वेदर मॉडेल आपल्याला 15 आणि 16 तारखेला अशी शक्यता दाखवत आहे. जर आपण समोर बघितलं आणि 17 तारखेचा बघितलं तर 17 तारखेला राज्यामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचे सरी पडणार आहेत. असं नाही की सर्वच भागातून पाऊस जाणार आहे. काही भागात पावसाचे सरी असणार आहेत. पण प्रचंड प्रमाणात पाऊस हा 15 आणि 16 तारखेला राज्यामध्ये अधिक प्रमाणात सक्रिय होऊ शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला हेच सांगितलं होतं की 14 आणि 15 तारखेच्या आसपास काही परिस्थिती पावसाची बनू शकते आणि 15 आणि 16 तारखेला राज्यामध्ये पाऊस अधिक प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव टाकू शकते. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट सुद्धा पाहायला भेटू शकते. तर निश्चितपणे खबरदारी घेण्याची इथून पुढे गरज आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सुद्धा. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम दिसणार आहे. तापमान सरासरीपेक्षा वाढताना दिसणार आहेत. खास करून नंदुरबार, धुळे, नाशिक, इकडे जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, इकडे मुंबई, पालघर, ठाणे. जर इकडे आपण विदर्भाचा भाग बघितला तर अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या संपूर्ण भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सामान्यपेक्षा 2 किंवा 4 डिग्री जास्तच आपल्याला पाहायला भेटणार आहे. काही भागामध्ये 5-6 डिग्रीपेक्षाही जास्त तापमान पाहायला भेटू शकतात. तर जास्त काही बदल नाही घडणार आहे पुढील 24 तासांमध्ये. त्यानंतर जर आपण हळूहळू समोर वाढू आणि 14, 15, 16 तारखेच्या आसपास जाऊ तर 14 तारखेपासून इकडे दक्षिण महाराष्ट्राच्या भागामध्ये काही ठिकाणी सांगली, सोलापूर, सातारा, तसंच इकडे पुण्याचा दक्षिण भाग, अहिल्यानगर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली याच्या आसपास काही ठिकाणी आपल्याला विजेच्या कडकडाटासह पाऊस पाहायला भेटू शकते 14 तारखेला. होऊ शकते की जर आपण बघितलं तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्येही 1-2 ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाजा या भागामध्ये असणार आहे 14 तारखेला सुद्धा. त्यानंतर जसं आपण समोर 15 आणि 16 तारखेला जाऊ तर राज्यातील दक्षिण भागामध्ये, दक्षिण पट्ट्यामध्ये अनेक भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते विखुरल्या स्वरूपात. असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडणार, विखुरल्या स्वरूपात पडणार. पण काही ठिकाणी गारपीट अधिक प्रमाणात सुद्धा पाहायला भेटू शकते. तर या गारपिटीमुळे निश्चितपणे पिकांचं नुकसान होऊ शकते आणि आपण या चॅनलच्या माध्यमाने तुम्हाला आधीच सावध करण्याचा प्रयत्न करतोय. तर निश्चितपणे याची खबरदारी तुम्ही आतापासूनच घ्या. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच.